कॉलेजच्या जीवनामध्ये मुलं मुली हे तरुण तरुणी असतात आणि नेमकंच तारुण्यामध्ये आलेले असतात. त्यामुळे त्यांची उत्सुकता वाढते आणि प्रेम प्रकरणाकडे वळतात. लव अफेअर या घटनेमध्ये ते अडकतात आणि त्यांना उत्सुकता असते, आनंद असतो. अगदी तसंच घडलं. प्रेम प्रकरणाला सुरुवात झाली आणि मध्यरात्री पहिली भेट होणार, पहिल्या वेळेस शारीरिक संबंध होणार या आनंदापोटी त्याने त्याच्या प्रेयसीला संध्याकाळी 12 वाजता घरी ये, आपण गप्पा मारू आणि आपण सुख आनंद घेऊ म्हणून बोलवलं. घरचे सगळे झोपी गेल्यानंतर ती मुलगी घरच्यांना सोडून एकटी प्रियकराच्या घरी, कॉलेज कुमार मित्र त्याच्या घरी गेली. परंतु हिला माहिती नव्हतं की त्याच्या घरी कोण कोण आहे. त्याच्या घरी कुणीच नव्हतं. त्याचे आई वडील नव्हते, भाऊ बहीण नव्हते, परंतु तो एकटा होता आणि त्याने 2 मित्रांना त्याच्या घरी बोलवून घेतलेलं होतं. घरी मुलगी आली. घरामध्ये गेल्याच्या नंतर त्या मुलीला नाश्ता पाणी, चहा पाणी दिलं. संपूर्ण काही त्यांची पार्टी झाली आणि तिला बोलाव्यास ठेवलं आणि बेशुद्ध अवस्थेमध्ये त्या मुलीवरती प्रियकर आणि प्रियकराचे 2 सहकारी मित्र या 3 जणांनी आळीपाळीने त्या तरुणीवर अत्याचार केला, शारीरिक अत्याचार केला. शारीरिक अत्याचारामध्ये मुलगी बेशुद्ध अवस्थेत पडली. बेशुद्ध अवस्थेत पडल्यानंतर ते 3 जण घाबरले आणि तिथून त्या 3घांनी पळ काढला. रात्र गेली. सकाळी त्या मुलीच्या प्रियकराची आई घरी आली आणि पाहते तर ही मुलगी बेशुद्ध अवस्थेत पडलेली आणि रक्ताने माखलेल्या अवस्थेत होती. कारण तारुण्य अवस्थेतील तिची पहिली वेळ होती ती आणि या 3 जणांनी बळजबरीने अत्याचार केल्यामुळे तिचं रक्तस्राव झाला होता. त्या मुलाच्या तरुणाच्या आईने त्या मुलीला उठवलं, शुद्धीवर आणलं आणि तिच्या घरी पोहोच केलं. कारण ती कॉलेजमधली होती, सर्वांच्या ओळखीची होती, अनोळखी मुलगी नव्हती. तिच्या घरी पोहोच केलं, परंतु काय झाले तिच्यासोबत हे त्या आईलाही माहिती नव्हतं. त्या तरुणाच्या घरी पोहोच केलं. घरी गेल्यानंतर हॉस्पिटलमध्ये नेलं, परंतु हॉस्पिटलमधून पुन्हा घरी आणलं. घरी आणल्याच्या नंतर तिने आई वडिलांना संपूर्ण घटनाक्रम सांगितला, कसं बोलवलंय, तिथं काय काय घडलंय, संपूर्ण हकीकत सांगितली. रूममध्ये गेली आणि रूममध्ये जाऊन तिने विष प्राशन करून स्वतःचा जीव दिला. त्या मुलीच्या आई वडिलांनी पोलीस स्टेशन गाठलं. पोलीस स्टेशनमध्ये जाऊन संपूर्ण घटनाक्रम सांगितला आणि त्या मुलाविरुद्ध गुन्हा तक्रार दाखल केली. पोलिसांनी कोणतीही तक्रार नोंदवून घेतली नाही. पुन्हा नंतर ज्या वेळेला त्या मुलाच्या आईला पोलीस स्टेशनला बोलवण्यात आलं खरं खोटं विचारण्यासाठी, त्यावेळेला त्या मुलाच्या आईने सांगितलं की त्या मुलीला घरी मी नेऊन सोडलोय, हॉस्पिटलला पैसे मी दिलेत, त्या मुलीला अत्याचार झाला नाही, त्या मुलीला कोणी विषप्राशन केलं नाही, त्या मुलीला कोणी मारहाण केली नाही. हा संपूर्ण आम्हाला फसवण्यासाठी कट डाव रचला जातोय असं त्या मुलाच्या आईने सांगितलं. पोलीस अधिक तपास करत आहेत, परंतु यामध्ये निष्पाप जीव गेला त्या मुलीचा. या अशा घटनांपासून सावध राहायला पाहिजे. आपले मुलं बाळ सुरक्षित आहेत का, कोणाच्या संपर्कात आहेत, कुठे जाते, काय करते, वेळ काय, संपूर्ण लक्ष ठेवा, नाहीतर आपल्यासोबत अशा घटना घडू शकतात. आपल्याला काय वाटतं या घटनेबद्दल? आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा. MMG न्यूज मराठी चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटेला प्रेस करा, कारण रिअल मराठी क्राईम स्टोरीज आपल्या चॅनलवर पाहायला मिळतात. धन्यवाद. ही घटना घडली मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे आणि काही दिवसापूर्वीच घटना एक आली होती उत्तर प्रदेशातील रामपूर मेरठ येथे, जी की लग्नाच्या दिवशी प्रेग्नेंट असणारी महिला डिलिव्हर झाली होती आणि इतका फसवणुकीचा गुन्हा समोर आला होता. आणि दुसरी एक घटना त्याच ठिकाणून समोर आली मेरठमधील, ज्या वेळेला लग्न होऊन 28 दिवस झालं फक्त, म्हणजे तब्बल 1 महिना झाला. आणि लग्न झाल्याच्या नंतर जेव्हा तिच्या पोटामध्ये दुखू लागलं, सुखाने आनंदाने संसार चालत होता, अचानक तिच्या पोटात दुखायलं. तिच्या सासू सासऱ्यांनी पतीने तिला हॉस्पिटलमध्ये नेलं. हॉस्पिटलमध्ये नेल्याच्या नंतर डॉक्टरांनी तपासणी केली, तेव्हा ती 2 ते 2.5 महिन्याची प्रेग्नेंट असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आणि त्या पतीला धक्काच बसला. त्याने गुन्हा दाखल केला सासू सासऱ्यांवरती की आमची फसवणूक केल्याबद्दल. परंतु या अशा घटना समोर येतच असतात वेगवेगळ्या. आपण सावध राहणं गरजेचं आहे. भेटूया रिअल मराठी क्राईम स्टोरी सोबत पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.